इयत्ता 7वी, विषय भूगोल, धडा 7वा, मृदा. प्रस्तावना. मुलांनो, आज आपण या पाठात मृदा निर्मितीची प्रक्रिया आणि मृदेमधील खनिजे व सेंद्रिय घटक, वनस्पतींची आवश्यक पोषण मूल्ये, मृदेच्या समस्या आणि त्या सुधारण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण, उदाहरणार्थ काळी मृदा, जांभी मृदा इत्यादी, जमिनीची धूप आणि मृदेचे प्रकार याविषयी जाणून घेणार आहोत. मृदा. मृदा शब्दाची व्याख्या निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या रीतींनी केली आहे. सारांशाने ज्यावर वनस्पतीस आधार मिळतो, त्यांचे पोषण होते व त्या वाढू शकतात, अशा भूकवचाचा विघटित म्हणजेच रूपांतरित थर म्हणजे मृदा असे म्हणता येईल. मुलांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्यांची उत्तरे सांगा. मला सांगा, मृदेत असणारे घटक कोणते? सर, सूक्ष्मजीव, जीवाणू, आदिजीव, कवक, शेवाळ, कृमी, मुंग्यांसारखे कीटक, गोम, गांडूळ असे जैविक घटक मृदेत असतात. बरोबर. मग मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कुठून येतात? मातीचे कण, खडक, दगड, वाळू यांसारख्या अनेक घटकांपासून येतात. छान. म्हणजेच हे अजैविक घटक आपल्याला निसर्गतःच उपलब्ध असतात. मग मला सांगा, मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते? सर, काळी मृदा व तांबड्या रंगाची मृदा अशा विविध रंगांच्या, गुणधर्मांच्या तसेच आकारमानावरून मृदेमधील विविधता ओळखली जाते. अगदी बरोबर. आता आपण मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांविषयी जाणून घेऊया. मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक. मृदा निर्मिती ही एक प्रक्रिया आहे. कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक आंतरक्रियेचा मृदा निर्मितीत मोठ्या प्रमाणात वाटा असतो. मृदेच्या निर्मितीसाठी मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. आणि या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते. ती कशी होते ते आपण पाहूया. मूळ खडक. मूळ खडक हा कोणत्याही प्रदेशातील मृदा निर्मितीतील महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार व खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला रेगूर मृदा असं म्हणतात. तसेच दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. मूळ खडकामध्ये कमी अधिक प्रमाणात विविध खनिजे असतात आणि त्यामुळे त्यांचे खनिज व रासायनिक संघटन विविध प्रकारचे दिसते. ज्या खडकात सिलिकेचे प्रमाण 66% अधिक आहे, त्यास सिकत खडक म्हणतात. तर ज्या खडकात हे प्रमाण सुमारे 50% कमी असते, त्यास अल्पसिकत खडक असं म्हणतात. महाराष्ट्रातील मुख्य खडक असलेला बेसाल्ट हा अल्पसिकत खडक आहे. प्रादेशिक हवामान. खडकाच्या विदारणाच्या प्रक्रियेची तीव्रता ही प्रदेशाच्या हवामानानुसार ठरते. हवामानातील फरकामुळे एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार होते. उदाहरणार्थ, सह्याद्रीच्या पश्चिम भागातील दमट हवामानामुळे बेसाल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार झालीय. या उलट सह्याद्रीच्या पूर्वेकडे असणाऱ्या दख्खनच्या पठारावरील कोरड्या हवामानामुळे बेसाल्ट खडकाचे विदारण होऊन रेगूर मृदा तयार झालीय. जैविक घटक. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक घटक मिसळणे आवश्यक असते. हे जैविक घटक प्रदेशातील मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. निसर्गातील वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष या घटकांचे विघटन गांडूळ, वाळवी, गोम, मुंग्या असे सूक्ष्मजीव करतात.
विघटित झालेल्या पदार्थास ह्युमस म्हणतात. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा अधिक सुपीक असते. तसेच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकरी कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत वापरतात. या खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो. कंपोस्ट खत हे शेतातील कचरा म्हणजे झाडांचा पालापाचोळा, जनावरांचे शेण, ओला कचरा, पाणी, उष्णता यांपासून तयार केले जाते. कालावधी. मृदा निर्मिती ही प्रक्रिया मंद गतीने होत असते. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठी जास्त कालावधी लागतो. मृदा ही निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल भेटवस्तू आहे. मृदा या साधनाचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशक यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते.